श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. श्रीकृष्णपरमात्मने नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुन्द विष्णोर्भगवन् नमस्ते. श्रीमद्भागवत महापुराणं दशमस्कन्ध अथ षष्टितमोऽध्यायः. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद. श्री शुकाचार्य म्हणतात, जगद्गुरू श्रीकृष्ण एके दिवशी रुक्मिणी देवींच्या पलंगावर आरामात बसले होते. भीष्मक नंदिनी रुक्मिणी आपल्या सख्यांसह पतीची पंख्याने वारा घालून सेवा करीत होती. जे परमेश्वर सहजतया या जगाची निर्मिती, पालन आणि प्रलय करतात, तेच अजन्मा प्रभू आपणच तयार केलेल्या धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. रुक्मिणी देवींचे अंतःपूर अतिशय सुंदर होते. त्यामध्ये मोत्यांच्या लड्या लावलेले छत होते. रत्नांचे दिवे झगमगत होते. जाईच्या माळा लावलेल्या होत्या. भ्रमरांचे थवे त्या फुलांवर गुंजारव करीत होते. झरोक्यांच्या जाळीतून चंद्राची शुभ्र किरणे आत येत होती. राजा उपवनातील पारिजातकाचा सुगंध घेऊन बगीचात वारा वाहत होता. झरोक्यांच्या जाळ्यातून धुपाचा धूर बाहेर जात होता. अशा महालात दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र बिछाना घातलेल्या पलंगावर मोठ्या आनंदाने विराजमान झालेल्या त्रैलोक्याच्या स्वामींची रुक्मिणी सेवा करीत होती. रत्नाची दांडी असलेली चवरी सखीच्या हातातून रुक्मिणीने घेतली आणि त्याने वारा घालीत ती भगवंतांची सेवा करू लागली. तिच्या अंगठी व बांगड्या असलेल्या हातात चवरी शोभत होती. पायात रत्नजडित पैंजणे रुणझुण करीत होती. पदराच्या आड लपलेल्या सणांच्या केशराच्या लालीमुळे गळ्यातील मोत्यांचा हार लालसर दिसत होता आणि कमरेवर बहुमूल्य कमरपट्टा चमकत होता. अशी ती भगवंतांच्या जवळ राहून त्यांची सेवा करीत होती. कुरळे केस, कुंडले आणि गळ्यातील सुवर्णाचे हार यांनी शोभणाऱ्या तिच्या मुखचंद्रावरून हास्यरूप चांदण्याचा अमृतवर्षाव होत होता. ती साक्षात एकनिष्ठ लक्ष्मीच होती. यावेळी तिने लीलेने भगवंतांना अनुरूप असे मनुष्यरूप धारण केले होते. तिला पाहून प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णांनी हसत हसत तिला म्हटले. श्री भगवान म्हणाले, हे राजकुमारी, ज्यांच्याजवळ लोकपालांच्यासारखे ऐश्वर्य होते, जे मोठे प्रभावशाली आणि श्रीमंत होते, त्याचप्रमाणे सौंदर्य, औदार्य आणि ताकदीमध्येही जे असामान्य होते, असे राजे तुला इच्छित होते. तुझे वडील आणि भाऊ यांनी सुद्धा त्यांना शब्द दिला होता. जे कामोन्मत्त होऊन तुझे याचक बनले होते, त्या शिशुपाल इत्यादींना सोडून तुझ्या तोडीच्या नसलेल्या मला तू का वरलेस? हे सुंदरी, जरासंध इत्यादी राजांच्या भीतीने आम्ही समुद्रात वस्ती केली आहे. बलवानांशी आम्ही वैर धरले आहे आणि जवळजवळ राजसिंहासनही आम्हाला मिळण्यासारखे नाही. हे सुंदरी, आमचा मार्ग कोणता हे सुद्धा लोकांना माहीत नाही. लौकिक व्यवहार सोडून वागणारे आम्ही. तसेच स्त्रियांना खुशही न करणाऱ्या पुरुषांना वरणाऱ्या स्त्रियांना बहुधा दुःखच भोगावे लागते. हे सुंदरी, आम्ही असे जवळ काहीही न बाळगणारे आणि जे जवळ काही बाळगत नाहीत अशाच लोकांवर आम्ही प्रेम करतो. त्यामुळे धनवान लोक बहुधा आमच्या वाऱ्यालाही राहत नाहीत.
ज्यांच्या धन, कुळ, ऐश्वर्य, सौंदर्य आणि प्रताप या गोष्टी सारख्या असतात, त्यांचेच परस्पर विवाह आणि मैत्री होतात, श्रेष्ठ कनिष्ठांचे नावेत. हे विदर्भ राजकुमारी, दूरदर्शीपणा नसल्यामुळेच तू या गोष्टींचा विचार केला नाहीस आणि भिक्षुकांकडून माझी खोटी प्रशंसा ऐकून माझ्यासारख्या गुणहीनाला तू वरलेस. अजूनही तू आपल्याला अनुरूप अशा श्रेष्ठ क्षत्रियांशी विवाहबद्ध हो. त्यामुळे तुझ्या इहपरलोकातील आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. हे सुंदरी, तुला माहीतच आहे की शिशुपाल, शाल्व, जरासंध, दंत्रवक्त्र इत्यादी राजे आणि तुझा थोरला भाऊ रुक्मीसुद्धा माझा द्वेष करीत आहेत. हे कल्याणी, सामर्थ्याने बदांध झालेल्या गर्विष्ठ अशा त्या दुष्टांचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी तुझे अपहरण करून तुला आणले. आम्ही खरोखरच देह व घरदार यांविषयी उदासीन आहोत. स्त्री, संतान आणि धन यांची आम्हाला आकांक्षा नाही. आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत. आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्ण काम आहोत. श्री शुक म्हणतात, श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्याकारणाने रुक्मिणीला आपणच यांना सर्वाधिक प्रिय आहे असा झालेला गर्व नाहीसा करण्यासाठीच भगवंत एवढे बोलले आणि गप्प राहिले. आपले प्रियतम त्रिलोकेश्वर भगवंतांचे पूर्वी कधीच न ऐकलेले हे अप्रिय बोल जेव्हा रुक्मिणीने ऐकले तेव्हा ती भ्याली. तिचे हृदय धडधडू लागले. चिंतेच्या अथांग सागरात ती गटांगया खाऊ लागली. अखेर ती रडू लागली. नखांच्या लालिम्यामुळे सुंदर दिसणाऱ्या पायाच्या नखाने ती जमीन उकरू लागली. डोळ्यांतील काजळाने काळे झालेले अश्रू केशराने रंगलेली वक्षस्थळे धुवू लागली. ती मान खाली घालून उभी राहिली. अत्यंत दुःखाने तिच्या तोंडून शब्द फुटेना. आत्यंतिक व्यथा, भय आणि शोकामुळे तिची विचारशक्ती लोप पावली. वियोगाच्या शंकेने ती इतकी दुबळी झाली की तिच्या मनगटातील बांगड्या ओघळू लागल्या. हातातील चवरी गळून पडली. बुद्धी व्याकुळ झाल्याने तिला एकाएकी घेरी येऊ लागली आणि वाऱ्याने केळ उन्मळून पडावी त्याप्रमाणे केस विस्कटून ती जमिनीवर कोसळली. भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आले की विनोदाचे मर्म लक्षात न आलेल्या रुक्मिणीची माझ्यावरील अत्यंत प्रेमामुळे अशी अवस्था झाली आहे. स्वभावतःच दयाळू असणाऱ्या श्रीकृष्णांचे मन तिच्याबद्दलच्या करुणेने भरून आले. त्यावेळी 4 हात धारण केलेले भगवान चटकन पलंगावरून खाली उतरले आणि रुक्मिणीला त्यांनी उठविले. तिचे मोके झालेले केस सावरले आणि आपल्या कमलकराने तिचे तोंड कुरवाळले. हे राजा, भगवंतांनी तिच्या डोळ्यातील अश्रू आणि दुःखाश्रूंनी भिजलेले स्तन पुसून आपल्याबद्दल अनन्य प्रेमभाव असणाऱ्या तिला बाहूंनी आलिंगन दिले. समजूत घालण्यात कुशल असणाऱ्या भक्तवत्सल प्रभूंनी रुक्मिणी विनोदाने गोंधळून जाऊन बेचैन झालेली पाहून तिची अशी थट्टा करायला नको होती असे वाटून त्यांनी तिची समजूत घातली. श्रीकृष्ण म्हणाले, हे विदर्भनंदिनी, माझे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. तू माझ्याशीच एकनिष्ठ आहेस हे मला माहीत आहे. हे प्रिये, तू काय म्हणतेस ते ऐकण्यासाठीच मी तुझी थट्टा केली होती. ज्यावरील ओठ प्रणयकोपाने थरथरत आहेत असे रागामुळे डोळ्यांच्या कडा लाल झालेले आणि भुवया उंचावलेले तुझे सुंदर मुखकमल पाहण्यासाठी मी हे बोललो. हे घाबरट प्रिये, गृहस्थांनी आपल्या प्रिय पत्नीबरोबर हास्यविनोद करीत काही घटका आनंदात घालविणे हाच त्यांचा मोठा विरंगुळा होय. श्री शुक म्हणतात, राजन, श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजाविले तेव्हा त्यांचे ते चेष्टेचे बोलणे होते हे लक्षात येऊन
आपले प्रियतम आपल्याला सोडून देतील ही तिची भीती दूर झाली. परीक्षिता सलज्ज हास्य आणि प्रेमपूर्ण मधुर कटाक्षाने श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहत ती त्या पुरुषोत्तमांना म्हणाली,